2 एप्रिल रोजी हनुमान जयंती अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे। या दिवशी हनुमंताला तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते। तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो। सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो। अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते, भजन कीर्तन असते। जन्मवेळ अर्थात सूर्योदयाची वेळ 6:40 झाल्यानंतर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते। तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील 3 गोष्टी आठवणीने घेऊन जा। त्याचे कारणही जाणून घ्या। या दिवशी तसेच हनुमंताच्या जन्मावर असलेल्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याला प्रिय असे 3 पदार्थ अर्पण केले जातात: रुई, तेल आणि शेंदूर। या 3 गोष्टी आवडण्यामागचे कारण काय असेल तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात। त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता। त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले। परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व करताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला। त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला। यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली। हनुमानाला रुईच्या पानाची माळ घालण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते। ती थोडक्यात अशी की हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती। आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घालत असे। आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईच्या माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानाची माळ घालतात। तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली आहे। हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही 2 कथा सांगितल्या जातात। भरताने तेल आणि शेंदूर माकून हनुमानाची जखम बरी केली। याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाडी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंतांनी सीतामाईला विचारले। असे केल्याने तुझ्या स्वामीचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले। तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला। अहिरावण मैरावण नामक 2 मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेले। ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते। ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली। या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात। पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।